ज्या संघर्षासाठी तुम्ही लढत होता हो, ती घटना ही कुठल्या ठिकाणी झाली आणि त्या घटनेचं ती घटना 8/6/2018 रोजी वानखेडकर नगर जवळ जे बोरसे नगर आहे तिथे जो आरोपी जयराज पाटील आणि ऋषिकेश पाटील यांच्या घराच्या बाहेर झालेली होती। त्यावेळेस माझा भाऊ आणि पुतण्या घरी येत असताना त्यांच्यावर या 13 लोकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना जीवे ठार मारले होते। नेमकं जीव ठार मारण्याचं कारण काय होतं? जीवे ठार मारण्याचं कारण असं होतं की बाजीराव पवारचा जो पुतण्या आहे राजेश पवार हा 2015 मध्ये इलेक्शन साठी उभा होता बाळापूर गावाच्या याच्यात, आणि त्यांच्या विरुद्ध त्यांचाच पुतण्या सुमित पवार हा त्या इलेक्शनला उभा होता। माझा भाऊ रावसाहेब पाटील यांनी सुमित पवारला मदत केल्यामुळे सुमित पवार याचे पूर्ण पॅनल निवडून आले होते। बाजीराव पवारच्या दुसऱ्या पुतण्याचं पूर्ण पॅनल पडलं होतं, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं। त्याचा राग बाजीराव पवारच्या मनात होता। त्याच्यानंतर होळीचा दांडा गाडण्याच्या दिवशी वाद झाला। या दोघी दिवसांचा वाद डोक्यात ठेवून त्याने या 13 लोकांना हाताशी धरून त्यांना चिथावणी देऊन कट रचून ही घटना घडवून आणली। आज तुम्ही सत्र न्यायालयाने जो त्यांच्या संदर्भात निर्णय दिला, काय वाटतं तुम्हाला तो निर्णय? मी त्या निर्णयाशी पूर्णपणे समाधानी आहे। जरी 2 लोक सुटले तरी मला त्याची खंत वाटते, परंतु त्याच्यासाठी मी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाद मागणार आहे। किती वर्ष झाले या खटल्याला किती वर्ष झाले आणि कुठले जे ॲडव्होकेट आहेत ते हे केस लढत होते? या खटल्याला आज बरोबर 8 वर्ष पूर्ण झालेत। रमजान महिना आता चालू आहे। रमजान महिन्याच्या 23व्या रोजाला ही घटना घडली होती आणि आज याच्याप्रमाणे 22वा रोजा आहे रमजानचा, आणि आजच या केसचा निकाल आला आहे। त्या हिशोबाने 8 वर्ष मला या निर्णयाचा दाद मिळण्यासाठी लागली। या संदर्भात कुठले जे ॲडव्होकेट याच्यात आम्हाला जिल्हा सरकारी वकील माननीय तवर सर यांचे आणि निलेश दुसाने सर यांचे मार्गदर्शन लाभले। त्यांनी या संपूर्ण केस अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली व कोर्टाच्या निदर्शनास सगळे आरोप आणून दिले व आम्हाला न्याय मिळवून दिला। त्यांचा मी खूप खूप आभारी आहे। गावात असे देखील होते, तुमच्यावर देखील दमबाजी हो, माझ्यावर या प्रकरणामध्ये अत्यंत संघर्ष करण्यात काय सांगणार थोडक्यात? मला याच्यामध्ये भरपूर पैशाचाही प्रलोभन देण्यात आले, धमक्याही देण्यात आल्या, भरपूर प्रेशरही आणण्यात आलं, परंतु मी कशालाही न जुमानता माझा ठाम विचाराने या घटनेचे पुढे हे करत होतो। शहरामध्ये अशी देखील चर्चा आहे, ज्यावेळेस ते मृत्यू जात होते त्यावेळेस तुम्ही एक शपथ गेलेली होती, तर ती पूर्ण झाली का असं काय? नाही, अजूनही ती पूर्ण झाली नाही। अजून त्याच्यासाठी मला उच्च न्यायालयात त्या गोष्टीसाठी लढा द्यावा लागणार आहे। पुढची आता तुमची मागणी काय असणार? माझी पुढची मागणी तर हीच असेल, मी उच्च न्यायालयामध्ये दाद देणार आहे आणि माझी पोलीस प्रशासनाला हीच विनंती आहे की अजूनही माझ्या जीवाचा धोका आता वाढला आहे, तरी त्यांनी माझ्या कुटुंबाला व मला संरक्षण द्यावं।